हे आहे मेथी घासाची फुलं आणि हे आहेत मेथी घासाचे सीड्स। पण याच्या आधी कधी तुम्ही सीड्स पाहिलेत का हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। हा आहे आपला मेथी घासाचा प्लॉट आणि हा सगळा आता बियावरती टाकलेला म्हणजे सीड प्रोडक्शनसाठी घेतलेला आहे। कारण तुम्हालाही माहिती की मेथी घासाचे सीड किती महाग आहेत। ज्यांना ज्यांना रेट माहिती त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या मेथी घासाच्या बियांचा रेट सांगा मला। तर याचे सीड खूप महाग असतात आणि आपण या ठिकाणी घास टाकलाय पण तो टाकून आता 4-5 वर्ष होत आलेत। त्याच्यामुळे झालं काय की प्रॉब्लेम असं झालं की ते खूप जास्त विरळ झाले। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की एवढा मोठा पॅच पडलेला आहे। तर ह्या पॅचमुळे आपलं प्रोडक्शन हॅम्पर होतंय। कारण जसं तुम्ही घास कट करत जाता तसं त्यामध्ये त्याचे बुडखं तुटतात, त्यांना बुरशी झाली आहे, त्याच्यामुळे त्यांचे ते विरळ होत जातात। तर जसं तुम्ही त्याचे कटिंग करता तसे विरळ झाल्यामुळे एका पॉईंट नंतर आपल्याला तो घास काढून परत त्या ठिकाणी नवीन टाकावा लागतो। तर ते टाकण्याआधी आपण शेवटचा जो तोडा आहे तर तो ब्यावरती टाकलेला आहे घास म्हणजे सीड प्रोडक्शनसाठी ठेवलेला आहे। तर याचे आता आपण करणार काय की हे कट करून हे सगळे सुकवणार उन्हामध्ये आणि उन्हामधनं सुकून झाल्यानंतर त्यातले सगळे सीड काढणार आणि ते सीड आपण पुढच्या ज्या ठिकाणी आपल्याला मेथी घास टाकायचे किंवा ह्या ठिकाणी टाकायचं असेल तर त्या ठिकाणी ते युटिलाइज करणार आहे। याच्या आधी कधी तुम्ही मेथी घासाचे सीड पाहिलेत का आणि त्याचा रेट काय आहे तुमच्या इथं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या कृषी दूत कीर्तन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।